नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादश हिंदकेसरी बकासूर बद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता नक्की कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे आणि त्याचा पायरा कोण असणार आहे. पायरा मी अंदाजित सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर भावांनो, आता आपला बकासूर येथे मोठ्या मैदानातच पळणार आहे. म्हणजे प्रथम पारितोषिक 1,51,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 1,00,000, तृतीय 75. असं हे मोठं मैदान आहे. हे मैदानाचं नाव आहे सत्यजित केसरी 2026. वार रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी भव्य असे ओपनचं मैदान आहे. हे मोठं पारितोषिक असलेलं प्रथम पारितोषिक 1,50,000 या मैदानात आपला बकासूर 100% पळणार आहे. या मैदानाचं ठिकाण आहे मौजे वारुंजी, तालुका कराड, जिल्हा सातारा. मौजे वारुंजी येथे आपला बकासूर उद्या पळताना दिसणार आहे ह्या सत्यजित केसरी मैदानामध्ये. पुढील चर्चा असते ती म्हणजे पायरा कोण असेल. तर भावांनो, मी पायरा अंदाजित सांगणार आहे. ते पायरे असण्याची शक्यता आहे. तर ते कोणासोबत, तर पहिला नाव घेतोय म्हणजे 2 चेहरे आहेत. 2 चेहऱ्यांपैकी एक चेहरा असण्याची शक्यता आहे. 2 चेहरे म्हणजे पहिला चेहरा असणार आहे तो म्हणजे पुसेगाव हिंदकेसरीचा मानकरी असलेला येडा लक्षा किंवा कराडचा सर्जा. कराडचा सर्जा किंवा येडा लक्षा या दोघांपैकी एक बकासूरचा पायरा असण्याची शक्यता आहे. मी अंदाजित सांगितलं, मला अजूनपर्यंत पायरा कन्फर्म माहिती नाही, पण या 2 चेहऱ्यांची नाव समोर आलीत ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर उद्याच्या या सत्यजित केसरी मैदानात जर बकासूर आणि येडा लक्ष असल्या तरी प्रथम जोडी पळेल, पहिल्यांदा पळेल आणि टॉपच गॅस लागेल. किंवा कराडचा सर्जा हा देखील टॉपचा, तरी याआधी जोडी पळाली होती, चांगलीच पळाली होती. कराडचा सर्जा देखील टॉपमध्येच पळतोय. कराडचा सर्जा 8055 हा बकासूर सोबत असण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या भागात मैदान आहे. त्यामुळे ही 2 नावं मी अंदाजित पुढे केलेली आहेत. येडा लक्षा किंवा कराडचा सर्जा उद्या बकासूर सोबत असण्याची शक्यता आहे. तर आपण बकासूरला शुभेच्छा देऊया उद्याच्या मोठ्या मैदानात, कारण बरेच आपल्याला टॉपचे नंदी इथे पळताना दिसणार आहेत सत्यजित केसरीमध्ये. शुभेच्छा, धन्यवाद.